2024 पासून बुलढाणा जिल्ह्याच्या राजकारणाला बरेच अच्छे दिन आलेले आहेत. बुलढाण्याचे खासदार नामदार श्री प्रतापरावजी जाधव साहेब यांना केंद्रात केंद्रीय मंत्रिपद मिळालं. बुलढाण्याचे माजी आमदार श्री हर्षवर्धन सपकाळ यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्षपद मिळाले. बुलढाण्यातील खामगाव मतदारसंघाचे आमदार आकाशदादा फोंडकर यांना महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेटमध्ये कामगार मंत्रिपद मिळाले. त्याचप्रमाणे अधिकारी स्तरावर महाराष्ट्राच्या सर्वशक्तिमान मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये श्री विद्याधर महाले यांच्या रूपाने बुलढाण्याचा सुपुत्र, बुलढाण्याचा आवाज आपल्याला मुख्यमंत्री कार्यालयात हक्काचा माणूस म्हणून मिळाला. एवढ्या सगळ्या सकारात्मक बाबी बुलढाणा जिल्ह्याच्या राजकारणात 2024 पासून घडल्या. या सगळ्या गोष्टींचा बुलढाणा जिल्ह्याला फायदा होतोय की बुलढाणा जिल्ह्यातील राजकारणच फक्त अधिक गडद होतंय? जाणून घेऊया वायफाय टॉक्सच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्राध्यापक राजेंद्र घोराडे आपलं स्वागत करतो वायफाय टॉक्समध्ये. 2024 मध्ये लोकसभा निवडणूक पार पडली आणि खासदार प्रतापराव जाधव यांनी रविकांत तुपकरांच्या साह्याने नरेंद्र खेडेकर यांचा पराभव घडवला. निवडणूक पार पडली आणि खासदार झालेले प्रतापरावजी जाधव साहेब यांना केंद्रात मंत्रिपदाची लॉटरी लागली. मंत्रिपदामुळे त्यांच्या सर्वोच्च नेतृत्वावर, बुलढाणा जिल्ह्यातील त्यांच्या सर्वोच्च नेतृत्वावर त्यांच्या केंद्रीय व राज्यातील प्रमुख नेतृत्वाकडून शिक्कामोर्तब झाले. परंतु त्यांच्या बुलढाणा मतदारसंघातीलच त्यांचेच काही सहकारी पक्षबांधवाकडून खासदार प्रतापराव जाधव यांची ही शेवटची टर्म असल्याचे अधोरेखित केले जात आहे. नेमका काय आहे मुद्दा? तर देऊळगाव राजामधून माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर यांच्या समर्थकांकडून भावी लोकसभा खासदार या पद्धतीचे अधिकृत पेज चालवले जात आहे आणि त्या दृष्टीने डॉक्टर खेडेकर यांनी ही भेटीगाठी आतापासूनच सुरू केल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे डॉक्टर शशिकांत खेडेकर यांनी ही गोष्ट नाकारल्याचेही कुठे दिसून येत नाही. तर दुसरीकडे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी विधानसभा निवडणूक झाल्यानंतर प्रतापरावांबद्दल काही कुरबुरी केल्या होत्या, परंतु मंत्री महोदयांनी त्यावर काहीही प्रतिक्रिया देण्याचे टाळले होते. आता आपल्या आमदारकीचा आणि आपल्या दबंग इमेजचा वापर आमदार संजय गायकवाड त्यांच्या मुलाला प्रोजेक्ट करण्यासाठी करत आहेत का, असा प्रश्न पडत आहे. नगर परिषदेचे गटनेते असलेले कुणाल गायकवाड यांना आता त्यांचे युवा समर्थक भावी खासदार म्हणून प्रोजेक्ट करत आहेत आणि त्या दृष्टीने स्वतःचा मतदारसंघ सोडून इतर सर्व मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या भेटी कुणाल गायकवाड यांनीही सुरू केल्याचे दिसून येत आहे. शेवटी सगळे पत्ते 2029 मध्येच उघडे होतील, परंतु याचे प्रवेश इकडे, त्याचे प्रवेश तिकडे, अशा पद्धतीने एकमेकांना मात देण्याचा हा कार्यक्रम आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुरू झाला आहे. आमदार संजय गायकवाड यांनी विधानसभेनंतर बुलढाणा नगर परिषदेवर त्यांच्या पत्नी सुविद्या पूजाताई यांना मोठ्या फरकाने निवडून आणले. पूजाताई गायकवाड या बुलढाणा नगर परिषदेच्या नगराध्यक्ष झाल्या. सोबतच संजय गायकवाड यांचे सुपुत्र कुणाल गायकवाड हेही नगरसेवक म्हणून निवडून आले आणि आता ते बुलढाणा नगर परिषद गटनेता आहेत. तर लहान सुपुत्र पृथ्वीराज गायकवाड यांनाही कोथळी जिल्हा परिषद सर्कलमधून निवडून आणण्यासाठी संजय गायकवाड पूर्णपणे तयारीत आहे. आता जिल्हा परिषद, नगर परिषद, आमदारकी हे सर्व आपल्याच घरात असल्यावर कदाचित खासदारकीचाही मोह संजय गायकवाड यांना झाला असावा. अशा वेळी जास्तीत जास्त ताकद आपल्या पक्षात आणि आपल्या वैयक्तिक अधिपत्याखाली असेल याची काळजी घेताना संजय गायकवाड दिसत आहे. त्या दृष्टीने जवळच्या चिखली तालुक्यातील काही प्रवेश त्यांनी काल शिवसेनेमध्ये घडवून आणले. काल शिवसेनेमध्ये ज्यांचे प्रवेश झाले त्यातील बहुतांश हे माजी आमदार राहुल बोंद्रे यांचे जवळचे सहकारी असल्याचे दिसून आले. बुलढाणा जिल्ह्यातील काँग्रेस महायुतीने संपवली का, असे म्हणता येईल. हर्षवर्धन सपकाळ यांच्याच स्वजिल्ह्यात काँग्रेसला रोज नवीन भगदाड पडत आहे. अर्धे भाजपमध्ये, अर्धे सेनेमध्ये, अशी कंडिशन काँग्रेस पक्षाची झालेली दिसून येत आहे. एका बाजूने हर्षवर्धन सपकाळ यांच्या स्वतःच्या जिल्ह्यातच आणि राहुल बोंद्रे यांच्या जिल्हाध्यक्षपदाच्या कार्यकाळात काँग्रेस मुक्त जिल्हा होण्याची पाळी आली आहे. त्यातच बुडत्याला काठीचा आधार म्हणून
संदीप शेळके यांनी प्रवाहाच्या अगदी विरुद्ध असा काँग्रेसमध्ये घेतलेला प्रवेश हा नेमका कशासाठी झाला हे अजूनही गुलदस्त्यातच आहे. संजय गायकवाड यांनी चिखली विधानसभा मतदारसंघातून अजून बऱ्याच जणांचे प्रवेश येत्या 5 तारखेला आपण करून घेणार असल्याचे घोषित केले असले तरी याचा फायदा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीलाच होईल असे दिसून येत आहे. कारण बुलढाणा भाजप आणि चिखली भाजप यांच्यात मुळातच प्रचंड अंतर आहे. चिखली भाजप योग्य संघटनेमध्ये बांधलेली असून चिखली भाजपमधून शिवसेनेला आयते कार्यकर्ते मिळतील असे होण्याची शक्यता सुतरामही नाही. त्यामुळे येणारी काँग्रेसमधीलच लोक असतील आणि ते महायुतीतील घटक पक्षातल्या शिवसेनेत आल्यामुळे भाजपला काही विशेष फरक पडेल असे जाणवत नाही. पण काँग्रेसला फक्त तडे पडतील असेच दिसून येत आहे. या उलट बुलढाणा भाजपमध्ये नेतृत्व आणि नेतृत्वाचे कर्तृत्व याबाबत बऱ्याच गोष्टीमध्ये फरक असल्याचे आणि त्या फरकातून बुलढाणा भाजपमध्ये नगर परिषद निवडणूक झाल्यानंतर बुलढाणा भाजपमधील काही मंडळी संजय गायकवाड यांच्या छत्रछायेखाली गेल्याचे दिसून आले. संजू भाऊ गायकवाड आगामी शिवसेनेच्या खासदारकीसाठी जी स्ट्रॅटेजी चिखलीमध्ये वापरत आहेत, ही स्ट्रॅटेजी जर बुलढाण्याच्या प्रभारी असलेल्या आमदार सौ श्वेता महाले पाटील यांनी बुलढाण्यामध्ये जाऊन वापरली तर नवीन नेतृत्वाचा उदय आणि या नवीन नेतृत्वावर असलेला विश्वास यामुळे संजय गायकवाड यांच्या छत्रछायेखाली जाऊन बसलेली जी भाजपची मंडळी आहे ही पुन्हा भाजपमध्ये येऊन बुलढाणा भाजपला देखील अच्छे दिन येऊ शकतात. याबाबत लोकांना एक नवीन नेतृत्व मिळून बुलढाणा भाजपला पुन्हा अच्छे दिन येतीलच अशी खात्री वाटत आहे. आता बुलढाणा आणि चिखली येथील दोन्हीही आमदार हे महायुतीचेच घटक आहेत. त्यामुळे उरल्या सुरलेल्या पक्षातून जेवढे जास्त जोडता येतील तेवढे कार्यकर्ते जोडण्याचे काम हे नेते मंडळी नक्कीच करणार आहे. परंतु यासोबतच सामान्य जनतेच्या समस्यांशी संबंधित घटनांकडेही बुलढाणा जिल्ह्यातील सर्व शक्तिमान लोकांनी या लोकप्रतिनिधींनी लक्ष दिले तर प्रवेशाच्या माध्यमातून घेता येतील त्यापेक्षा कितीतरी अधिक लोक यांना आपोआप जुळतील याचंही या सगळ्यांनी भान ठेवावं अशी विनंती वायफाय टॉक्सच्या माध्यमातून मी या सगळ्यांना करतो. धन्यवाद.